मित्रांनो, रामकृष्ण हरी नमस्कार. आज संजय राऊतांनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट होतं, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांच्यावरती कसे दबाव विधानसभा अध्यक्ष म्हणून आणले जात आहेत याची जर इत्थंभूत माहिती विधानसभा अध्यक्षांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. त्यांच्या व्यवहाराशी माझा संबंध नाही आहे की ते काय करतात, पण आमच्या मराठी माणसाच्या कोकणातल्या जमिनीत अशा पद्धतीनं हिसकावून घेणं, त्यांना फूस लावणं आणि जमिनी ताब्यात घेणं आणि गुजराती लॉबीला विकून या अलिबागचाही गुजरात करणं, हे जे काय उद्योग चालू आहेत त्याचा भडका तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे स्पीकर सभापती राहुल नार्वेकर यांना मारहाण झाली. त्यांना लोकांनी मारून हाणून त्यांना बाहेर काढलं गावाच्या. त्याचं ट्विट केलं होतं. त्याने सांगितलं होतं की ठिकाण गाव सगळी माहिती मी सांगू का. म्हणजे नेमकं हे जे काय आहे राऊतांचा आरोप तो ट्विटद्वारे, आणि तो व्हिडिओ त्यांनी एक पोस्ट केला होता. तो व्हिडिओ ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झाला आणि राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी मलिन करायचं काम इथं झाले. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, आपण हे प्रकरण मित्रांनो सविस्तर पाहूया. नेमकं झालं काय, नेमकी घटना काय आणि घटना कुठली आहे, का झालं होतं, नेमका वाद काय, आणि नेमकं हे यामध्ये खरोखरच नार्वेकरांचा काही संबंध आहे का, आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, ही जमीन खरी कुणाची आहे अजून कुणालाच माहिती नाही. म्हणजे जमीन कुणाची आहे काय याचा कुठलाही अधिकृत असा निर्णय झालेला नाही. हा वाद जमिनीच्या नोंदी मोजणी हक्कावर आधारित आहे आणि ते अजून कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे. आता बघा, ही वाद झालेला आहे ते वाद अलिबाग मधील म्हात्रोळी गावात झालेला आहे. हा वाद कुणाचा आहे, स्थानिक शेतकरी यांचा हा वाद आहे. म्हणजे स्थानिक जमीनधारक यांचा वाद आहे. राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित जे काय आहे तर हा थेट त्यांचा या ठिकाणी कुठलाच संबंध नाही किंवा या ठिकाणी संबंध आहे असं सिद्ध झालेलं नाही. म्हणजे हे जे वाद आहे हे वाद नेमका कुणाचा आहे हे अजूनपर्यंत याविषयी सविस्तर कुठलीही बातमी आलेली नाही. आता तिथले जे स्थानिक शेतकरी आहेत ते म्हणतात काय की ही जमीन आमच्या नावावर पीडित जात नोंद आहे. आम्ही उपस्थित नसताना जमिनीची मोजणी म्हणजे लँड सर्वे कशी झाली, कोणत्याही लेखी परवानगीशिवाय मोजणी करणे हे बेकायदेशीर आहे. जमिनीच्या सीमारेषा बदलण्याचा संशय, म्हणजे जमिनीच्या सीमारेषा बदलण्याचा संशय. आता हे चार जे आहेत ना, हे चार मुद्दे, हा मुद्दा असा आहे की जमिनीचा सर्वे हो काही असो, जमिनीच्या सीमारेषा बदलता येतात का. अहो, जमिनीचं सांगतो कुठलीही नोंद कुणीही तुमच्या परस्पर कधी करू शकत नाही. त्यासाठी भूमी अभिलेख विभाग आहे, त्यातून कायदेशीर प्रक्रिया करून ह्या गोष्टी ज्या असतात त्या असतात, हे सर्वे वगैरे असतो. शेतकरी म्हणतात की जमीन आमचीच आहे आणि बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करू नये. आता जमीन कुणाची आहे काय हे पूर्णपणे शासन बघून घेईल. जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते काही याच्या सर्वे आहे यातून कळणारच आहे. पण नेमकं ह्या तुम्ही जे व्हिडिओ बघितलाय त्यामध्ये राहुल नार्वेकर पण आहेत आणि काही लोकांना तर स्थानिक लोक मारत आहेत. एक महिलांना चापट मारली कानाखाली, तुम्ही हे बघितलं असाल. आता जी काही यांची बाजू आहे राहुल नार्वेकरांची, ती बाजू अशी आहे की जमीन सरकारी नोंदीनुसार वेगळी दाखवली जाते. ही जमीनची काय शासकीय नोंद आहे ही नोंद वेगळीच आहे आणि लोक जे सांगतात हे वेगळंच आहे. आणि मोजणी ही अधिकृत पद्धतीनं सुरू होती, म्हणजे हे कुठली प्रायव्हेट मोजणी नव्हती. आणि नोंदणी करायचं असतं तर याचा समन्स हे त्या शेतकऱ्याला अगोदर येते. याचा अर्थ त्या शेतकऱ्याला समन्स आली की नाही किंवा नोटीस आली का नाही हे अजून पण बाहेर आलं नाही. त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला माहिती नाही, घरी नव्हतो, असा आरोप शेतकऱ्याचा आहे. राहुल नार्वेकर स्वतः जमीन
बळकावण्यासाठी तिथं गेले नव्हते, तर ते वाद मिटवायला गेले होते. जे काही स्थानिक वाद असतील ते वाद मिटवायला गेले होते. त्यांनी कुठेही या ठिकाणी यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. पण नेमकं बघा, त्यांनी अद्याप 7/12 8 उतारे किंवा नकाशे सार्वजनिक केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा थेट मालकी हक्क सिद्ध झाला नाही. ज्या लोकांनी जी हाणामारी केली आहे त्या लोकांनी 7/12 8 उतारे नकाशे त्यांनी काहीच दावले नाहीत. म्हणून त्यांचा त्या ठिकाणी थेट काय तो अधिकार असतो, तो अधिकार नाही. आता यामध्ये बघा महत्वाचं आहे ती जमीन कुणाची आहे, कायदेशीर दृष्ट्या खरी जमीन कुणाची ते कसं ओळखायचं बघून घ्या. 7/12 उतारा मालकाचं नाव, 8 उतारा कर व नोंदी, भूमापन नकाशा, तहसीलदार, भूमापन अधिकाऱ्यांचा अहवाल, गरज पडल्यास न्यायालयाचा निर्णय. ह्या 5 गोष्टी असल्याशिवाय त्यावरती आपल्याला हक्कच दाखवता येत नाही. पण या ठिकाणी यापैकी एकही कागदपत्र त्या कुटुंबानं दाखवले नाहीत. मग सध्या सत्य काय? सध्या ही सत्य आहे, शेतकरी प्रत्यक्ष ताब्यात असल्याचा दावा करतो. नोंदी व सीमांकनावर वाद आहे. कोणतीही जमीन न्यायालय किंवा तहसीलदारांच्या अधिकृतपणे एका बाजूला दिलेली नाही. म्हणूनच खरी जमीन ही कुणाची आहे हे आता ठामपणे सांगता काहीच नाही येत. मग हे सांगता काय येत नाही, तर मग नेमकं राहुल नार्वेकरांची चूक आहे, त्यांनी जमीन हडपली, त्यांना मारलं गेलंय, असं काही जे काही अफवा हे संजय राऊत पसरवत आहेत, हे किती निंदनीय बघा. की महाराष्ट्राच्या सदनाचे सभापती आहे, त्यांच्यावरती हे आरोप करतात आणि त्यांच्यावरती आरोप करून त्यांची प्रतिमा ती मलिन करायची काम या ठिकाणी करतात. अहो सिंपलशी गोष्ट आहे. या ठिकाणी एक वेडा माणूस सांगू शकतो की जमिनीचा सर्वे करून कोणाला मालकी हक्क मिळत नसतो. जमिनीचा मालकी हक्क मिळवायला एक भली मोठी प्रक्रिया असते, मगच तो मालकी हक्क जो काय आहे मिळवला जातो. 1 इंचभर जमीन सुद्धा लोक कोणी गायब करू शकत नाही. ज्याप्रमाणे राऊतांनी पत्रात चाळ गायब केली असे प्रकरण इथं होत नाहीत. पण या ठिकाणी चाललंय काय, सर्वे करून जे काही आहे हे सगळं आता हळूहळू पुढे येईल. नेमकं मॅटर काय आहे ते आता जे काही भविष्यामध्ये होणार आहे ते असं होणार आहे. तहसील कार्यालयात पुन्हा मोजणी होऊ शकते. दोन्ही बाजूकडून डॉक्युमेंट जमा करण्यात येईल आणि गरज पडल्यामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यातून या दोघांना हे जावं लागेल. तोपर्यंत ही जमीन ही वादग्रस्त म्हणून तर असणार आहे. आता म्हणजे काय माहितीये का, हे सगळं कसं आहे, ही जमीन हे कायद्याच्या बाजूमध्ये ही अडकलेली आहे. मग या ठिकाणी शेतकरी म्हणतो जमीन आमची आहे, ही पुढची जी पार्टी आहे ती म्हणते जमीन यांची नाही, यांची कुठलीही शासकीय नोंद नाही. म्हणून हे जी काही जमीन अधिकृत आहे ही जमीन कुणाची आहे हे वादग्रस्त आहे. म्हणजे याचं काहीच माहित नाही बघा. राऊतांना कुठं यांचं काहीच माहिती नाही, कसं आहे काय काय का कुठली भानगड माहिती नाही. फक्त काही लोकांनी तिथे मिळून एका मोजण करायला मारलं, त्यामध्ये राहुल नार्वेकर होते म्हणून यांना एक फुटेज मिळालं की आता आपल्याकडे एका व्यक्तीला बदनाम करण्याकरता एक व्हिडिओ भेटलेला आहे, आता आपण याला बदनाम करून घेऊ. पण या ठिकाणी लहान लहानशा गोष्टी आहेत. जमीन वादग्रस्त आहे, त्यावरती मालकी कोणाची आहे हे अद्याप माहिती नाही. शेतकरी म्हणतो आमची मालकी आहे, पुढली पार्टी म्हणते यांची शासकीय नोंद नाही किंवा कुठलेही डॉक्युमेंट त्याच्याकडे नाहीत. 7/12 8 उतारा काहीच नाही. म्हणजे ही जमीन ही वादग्रस्त आहे. पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा होता, संजय नार्वेकरांचं या ठिकाणी नाव घेऊन त्यांचा स्पष्ट मुद्दा आहे की या ठिकाणी ते मध्यस्थीसाठी आले होते. आता मोजणी शासकीय असेल तर त्या ठिकाणी पहिलं यांना समन्स येतो कोर्टाचा, मग मोजणी होत असते. या ठिकाणी त्यांना समन्स आलाय का काय आले का हे काहीच माहिती नाही. फक्त 4 लोक आले, एक बाजू फक्त दाखवली आहे.
पण तो व्हिडिओही पूर्ण नाही. नेमकं झालं तिथं घडलं काय, नेमकं प्रकरण काय होतं काय नाही हे काहीच नाही. फक्त एक विशिष्ट व्हिडिओ बनवला गेलाय आणि तो व्हिडिओ ह्या मीडियामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा काळजीपूर्वक केलाय. आणि खास म्हणजे तो व्हिडिओ संजय राऊतांना पाठवण्यात आलाय. बघा, हे सगळं काही षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे, याचा लवकरच पर्दाफाश हे होऊन जाईलच. पण जे काही असे राऊतासारखे लोक आहेत, हे लोक खरंच असे काही नेरेटिव्ह पसरून लोकांमध्ये कुणाची तरी प्रतिमा मलिन करायचे काम हे करतात. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आपण फक्त तो व्हिडिओ आणि काही मधली काही बाजू आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून हा व्हिडिओ केलेला आहे. तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.